बीड जिल्ह्यात वाळू प्रकरण डोकं वर करते आणि त्यातली त्यात कलेक्टर जे आहेत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी 19 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केलेत. पण गेवराईचे जे तहसीलदार आहेत खोमणी त्यांच्यावर अजून गुन्हा दाखल झाला नाही. पण ह्या सगळ्या एकंदरीत ह्या प्रकरणात हे जे स्थानिकचे वाळू माफिया आहेत हे हल्ला करतात आणि कोणावर? एका जनप्रतिनिधीवर, एका सरपंचावर. फक्त सरपंचच नव्हे तर ते शिंदे सेनेचे उपजिल्हाप्रमुख आहेत. बरं तेही नव्हे तर ते स्वतः एक ॲडव्होकेट आहेत आणि त्यांच्यावर हल्ला कोण करतं आहे? तर हा खालच्या दर्जाचा वाळू माफिया. सध्या माझ्यासोबत आहेत ते. दादा, काय झालं होतं प्रकरण? कोणतं गाव आहे आणि हा हल्ला कोणी केला आहे? मी नागझरी तालुका गेवराई येथील रहिवासी आहे. मी मागील 2 महिन्यापूर्वी आंदोलनाचा इशारा दिला होता वाळू बंद करण्याचा. वाळू बंद करण्याचा इशारा दिला, त्यानंतर गावातील थोड्या प्रमाणात वाळू बंद झाली. त्याच्यानंतर सतत यांच्या धमक्या हे ते येत होत्या म्हणून मी काय त्याच्यात डोकं घालणं सोडून दिलं. त्याच्यानंतर 10 तारखेला महसूल प्रशासनाने 100 ब्रास वाळू जप्त केली. वाळू जप्त केल्यावर यांना असं वाटलं की यांनीच कलेक्टरांना किंवा इतर अधिकाऱ्यांना फोन करून आमची वाळू पकडून दिली. तर त्यांना कोणीतरी सांगितलं की तुमच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत. तर गुन्हे दाखल होणार आहेत लगेच ते त्यांच्यातला वाळू माफिया माझ्याकडे आला. मला म्हणाला की तुम्ही आमचे नावं दिलेत का? म्हटलं मी तुझे नावं दिले नाही, तू कोण? तुला जर कोणी म्हणत असेल तर त्यांना माझ्याकडे घेऊन ये. तर असं म्हणत त्यांनी लगेच त्याच्या इतर 3 लोकांना फोन केला. फोन केल्यावर त्यांनी मला फोनद्वारे अश्लील भाषेत म्हणजे जीवे मारण्याच्या धमक्या, शिव्या, इतक्या शिव्या दिल्या की तुला 2 दिवसात आम्ही तिथं आल्यावर, आम्ही बाहेर आहेत, तिथं आल्यावर तुला संपून टाकू, असं म्हणून त्यांनी फोन कट केला. त्याच्यानंतर मला लल्ला शिंदेनी त्याच्या हातातील लाकडी दांड्याने तिथं अंधार, माझ्या घराच्या अपोजिट साईडला अंधार होता, त्या ठिकाणी मला मारहाण केली. आणि तो तिथून मी लगेच मारहाण चालू असताना पोलिसांना फोन केला. पोलिसांची गाडी आली आणि तो त्या ठिकाणाहून पळून गेला. पोलीस म्हटले की तुम्ही आता तक्रार द्या. दुसऱ्या दिवशी जाऊन मी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर मी 2 दिवस माझ्या काही कामानिमित्त बाहेर होतो. बाहेर असताना त्यांच्या मला सतत फोन येत होते, तू दिलेले तक्रारी वापस घे, वापस घे. म्हटलं मी आता सरपंच, माझी पत्नी सरपंच आहे, मी तिथं आल्यावर आपण काय असेल तो वाद मिटूत, या हिशोबाने मी त्यांना 2 दिवसांनी येईल असं म्हटलं. आणि काल दुपारी मी घरी आलो 5 वाजता. त्या 4 महिला अगोदर गेटमध्ये आल्या. त्या म्हटल्या की सरपंच कुठं आहे? माझ्या पत्नीने मला बाहेर बोलवलं. मी बाहेर आलो आणि त्यांना बोलत असतानाच लगेच बाकीचे कोमल काळे आणि सोनी चव्हाण ह्या घरात आल्या की मी माझ्या छोट्या भावाला म्हटलं की यांचा व्हिडिओ काढत असताना लगेच त्यांनी ते मोबाईल हिसकावला, छोट्या भावाच्या तोंडात मारले आणि सोनीने लगेच माझ्यावर हल्ला चढवला, माझ्या पत्नीवर, आमच्यावर, सगळ्या कुटुंबावर हल्ला चढवला आणि म्हटले की जा, तुला काय करायचं तर कर, आम्ही तुझ्यावर खोट्या केसेस दाखल करणार आहेत. आणि आम्ही तर करणार आहेत, पण आमचे इतर नातेवाईक आहेत इतर तालुक्यात, त्यांच्यामार्फतही तुला अशाच प्रकारे आम्ही संपवणार आहेत आणि आम्ही 2-3 वर्ष जेलमध्ये राहायला तयार आहेत. त्याच्यानंतर तुझ्या कुटुंबियाला किंवा तू कुठंही एकटा असतो त्या हेतून आम्ही तुला संपवणार. 100% तू कुठं गेवराईला जा, बीडला जा, प्रत्येक ठिकाणी आमचे लोक आहेत, आम्ही त्यांना सांगून तुला संपवणार आहोत. एकंदरीत मला फक्त माहीत होतं की पुरुषांनी हल्ला केला आहे, पण मला आता ट्विस्ट वाटतंय असं की महिलांनी हल्ला केला आहे. याच्या अगोदर कधी असं आंदोलन वगैरे तुम्ही केलं होतं की ह्या लोकांचा असा त्रास आहे म्हणून गावकऱ्यांना वगैरे? वाळू संदर्भात मी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या इशाऱ्यात मला प्रशासनाने लेखी स्वरूपात दिलं की आम्ही वाळू बंद करू, पण ती काय थोड्या प्रमाणात 2-3 दिवस बंद झाली. त्याच्यानंतर परत जसे तसे पाढे चालूच होते. पण यांच्या धमक्याच्या भीतीपायी मी काय नंतर जास्त लक्ष घातलं नाही त्या वाळूत. तुम्ही गुन्हा दाखल वगैरे केला आहे. बरं, पोलिसांची भूमिका काय होती याच्यात? तुम्हाला वाटते संशयास्पद भूमिका असेल याच्यामध्ये काही? नाही, आता मी तर गुन्हा दाखल केला. 12 तारखेला गुन्हा दाखल केला, पहिला गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्याच्या अनुषंगानेच, गुन्ह्याचा राग मनात धरून काल रात्री त्यांनी माझ्यावर हल्ला केला. पोलिसांनी मला म्हटलं की तुम्ही आणखी एक गुन्हा दाखल करा. मी कालही तो गुन्हा दाखल केला आहे, पण आजपर्यंत दोन्ही याच्यात काय आरोपींना अटक झालेली नाही. तुम्हाला काय वाटतं आता पुढची मागणी काय असेल? आणि हे सगळं शांत बसणार आहे कुठंतरी, कारण तुम्ही स्वतः एक जनप्रतिनिधी आहात, गावचं तुम्ही राजकारण सांभाळता, तुम्ही सरपंच आहात, स्वतः तुमच्यावर हल्ला होतोय, गावातील लोकांचं काय करत असतील, काय वाटतंय? यांचा गावातील व माझ्या गावाच्या बाजूला 4-5 गाव आहेत, त्या ठिकाणच्याही लोकांना ह्या लोकांचा त्रास आहे. पण यांच्या दहशतीमुळं कोणी समोर येत नाही तक्रारी देण्यासाठी. हे जर तक्रार द्यायला आले की त्याला खोट्या केसेसच्या धमक्या टाकतात, त्यामुळं लोक आज पुढे येत नाहीत. यांच्या प्रत्येक गोष्टीत व्यावसायिकांना, त्या परिसरातल्या व्यावसायिकांनाही त्रास आहे मोठ्या प्रमाणात. त्याच्यानंतर आणखी भरपूर यांनी कांड केलेत त्या ठिकाणी, पण ते आता यांच्या भीतीपोटी ते समोर येत नाहीत. असं वाटत नाही यांच्यावर कोणाच तरी वरदहस्त असेल, कोणाच तरी हात आहे?
आता त्याविषयी आपण माहिती मला तर माहिती नाही, ही तुम्हीच माहिती काढावं, कारण मला काही मेळ लागा नाही यांचं कोणाचं काय आहे, कारण यांच्या दहशतच एवढ्या आहेत, या गुन्हेगारी स्वरूपाचे यांचे लय मोठे लोक कनेक्टमध्ये आहेत. आता हे कोणाच्या आश्रयाखाली जगतात हे कळत नाही आहे. सध्या शिंदे सेनेचे उपजिल्हा प्रमुख आहात तुम्ही. आंदोलनाची दिशा वगैरे काय, कारण तुमच्यावर हल्ला होतोय, एका पक्षाच्या नेत्यावर हल्ला होतोय, तुम्ही असं उपमुख्यमंत्र्यांना काही पत्र निवेदन वगैरे असं काही दिलं आहे? मी वाळू संदर्भातलं उपमुख्यमंत्री साहेबांना, आदरणीय शिंदे साहेबांना मी मेल केलता. त्या मेलच्या अनुषंगाने त्यांनी कारवाईचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना केला होता. तर ही सगळी घटना झाल्यावर मी आमच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख स्वप्नील भैया गलधर यांना ह्या घटनेची आज सकाळी माहिती दिली. त्यानंतर त्यांनी आपलं बाकीच्या सगळ्या पोलीस प्रशासनाला आणि मुख्यमंत्री कार्यालयाला त्यांनी माहिती दिली. आणि जे भोसले आहेत साहेबांचे PA योगेश कदम साहेबाचे PA त्यांनाही कॉलद्वारे कळवलं. त्यांनी मला फोनवर बोललेले आहेत. आता अधिकाऱ्यांना ते बोलणार आहे त्यानंतर. हे जे बाकीचे आहेत, हे कोमल कोण नाव आहे तिथं, तिने काही अशी धमकी वगैरे अशी काही दिली होती तुम्हाला या प्रकरणात? हो, तिने दिली ना. माझे नातेवाईक अशाच प्रकारचे कित्येक तरी गुन्हे केले, त्यांना गुन्हेगारीचं भीतीच नाही आहे. आणि आम्ही तुझ्या रोडच्या कडीला घर आहे, तू कंटिन्यू एकटाच असतो, आम्ही तुला कधीही तुझ्या घरावर दरोडा किंवा यापेक्षाही मोठा प्राणघातक हल्ला करूत आणि तुझं कुटुंब आणि तुला उद्ध्वस्त करूत, अशा धमक्या देऊन ती त्या ठिकाणाहून निघून गेली. आणि ॲक्च्युली परिस्थिती माझ्या घराच्या बाजूला लोक नाहीत, मी हवेच्या कडेला राहतो, मी एकटाच, म्हणजे तिथे माझं एकटं कुटुंब राहतं आहे. ह्या लोकांपासून माझ्या जीवितात 100% धोका निर्माण झालेला आहे. आणि इतर लोकांनाही कुजबूज चालू आहे की ते इतरांमार्फत तुमच्यावर हल्ला करतील, तुम्ही सावध राहा, असे मला हे येतात. जर तुम्ही अशी काही मागणी केली, पोलीस प्रोटेक्शन वगैरे हवं आहे, कोणतं पोलीस स्टेशनला वगैरे जाऊन, कारण तुमच्या जीवाला धोका आहे, ते लोक काही करू शकतात, गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत ते, तुम्ही असे पोलीस प्रोटेक्शनची काही मागणी वगैरे करणार आहात की नाही? हो, मी निश्चितच मागणी करणार आहे. गेवराईचे PI आहेत त्यांनाही मी ह्याविषयी बोललो आहे. ते म्हणे की तुम्ही रीतसर अर्ज करा, आम्ही तुम्हाला प्रोटेक्शन देण्याची काय आवश्यकता आहे या बाबी आम्ही तपासून तुम्हाला निश्चित पोलीस प्रोटेक्शन पुरवू, असं त्यांनी शब्द दिला आहे मला काल. खरं सांगायचं झालं तर सापाने जसा फणा वरती काढावा, तसं सध्या बीड जिल्ह्यात हे वाळू माफिया त्यांचा फणा वर काढतात, पण त्यांना जरब कोणाची बसत नाही आहे, प्रशासनाची. आणि प्रशासन पण झाले असं जशी गेंड्याची कातडी असते. अजिबात या वाळू माफियांना कशाची जरब बसत नाही आहे. एका सरपंचावर हल्ला केला जातो, त्याच्या बायका लेकरांसमोर. स्वतः ते जनप्रतिनिधी आहेत, स्वतः एका पक्षाचे उपजिल्हा प्रमुख आहेत. वाळवा माफियांकडून आत्ताच 2 वर्षांपूर्वीच एक हल्ला झाला होता, स्वर्गवासी सरपंच संतोष देशमुख यांच्यावर, त्यांचा प्राण गेला होता. आता हा दुसरा हल्ला आहे, ते सुद्धा सरपंचच आहेत नागझरीचे. आता ह्या प्रशासनाने आणि या सरकारने ह्या वाळू माफियांचा फणा ठेचावा, हीच आता त्यांची मागणी आहे. बालाजी शिंदे, लोकांचा TV पाहत आहे. माझ्यासोबत माझा कॅमेरामॅन मुकुंद चिंचकर आहे. बीडमध्ये मी सध्या.